धर्मांतर विरोधी कायदा, ज्याला आम्ही धर्म स्वतंत्र कायदा 2026 असं नाव दिलेलं आहे, तो आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू, लागू करू, जेणेकरून कोणीही जिहादी आमच्या हिंदू माता बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, एवढा ताकदीचा कायदा आम्ही आणू असं तेव्हाच सांगितलेलं. 7 वर्षाची शिक्षा नॉन बेलेबल त्या पद्धतीची प्रावधान त्याच्यामध्ये केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्यापुढे कुठलाही जिहादी हिंदू माता भगिनींकडे बघण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करेल, एवढं ताकदीचा तो कायदा आहे. कारण की आता हिंदू राष्ट्राशिवाय काहीच दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. आणि म्हणून जे पहिलं नेपाळ सारखी परिस्थिती व्हावी यासाठी बोंबलून आवाज करत होते, आता मला असं वाटतं त्यांनी परत एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. राज्यात लव्ह जिहाद सारख्या घटनांना आळा बसावा, धर्मांतरणाची प्रकरणं रोखली जावी, यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी राज्यातील हिंदुत्ववादी संघटना असतील, भाजपचे नेते असतील, मंत्री असतील यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. हेच लक्षात घेता या संदर्भातील एक समितीची देखील स्थापना मागच्या काळामध्ये करण्यात आलेली होती. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्र राज्य धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता राष्ट्रपतींच्या मंजुरीने महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे. याच मुद्द्यावर आपण आज हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा कायदा लागू झाल्यानंतर आता नेमके कोणते बदल आगामी काळात दिसून येतील. महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू करण्यात आलेला आहे, याचं नोटिफिकेशन देखील निघालं. आपण सातत्याने मागणी करत होतात, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय? असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे लव्ह जिहादच्या केसेस मोठ्या प्रमाणामध्ये होतात, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब करण्याचा विषय खूप केसेस पर्यंत आम्ही स्वतः पोचलेलो आहे. आणि आज जसं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी प्रचार करत असताना महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला शब्द आणि विश्वास दिलेला की देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा, ज्याला आम्ही धर्म स्वतंत्र कायदा 2026 असं नाव दिलेलं आहे, तो आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू, लागू करू, जेणेकरून कोणीही जिहादी आमच्या हिंदू माता बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, एवढा ताकदीचा कायदा आम्ही आणू असं तेव्हाच सांगितलेलं. त्याच अनुसार पहिला तो कायदा मंत्रिमंडळामध्ये आला, नंतर विधानसभेमध्ये पास झाला. आता माननीय राष्ट्रपती मॅडमनी त्या याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे आता आपल्या राज्यामध्ये कुठलाही जिहादी लव्ह जिहादच्या नावाने किंवा कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींकडे फसवणुकीच्या इराद्याने अगर कोणीही तिचं आयुष्य खराब करायचा प्रयत्न करत असेल, लग्ना अगोदर स्वतःची खोटी ओळख सांगत असेल, लग्ना अगोदर हिंदू नाव सांगत असेल पण तो मुळात मुसलमान असेल, अशा पद्धतीचा फ्रॉड, अशा पद्धतीची धूळफेक, फसवणूक ह्या पुढे आमच्या राज्यामध्ये कोणीही करू शकणार नाही. पहिलं का असायचं की आम्ही अशा पद्धतीच्या जेव्हा पीडित कुटुंबांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचो, प्रामुख्याने आमचे हिंदुत्वादी सगळे कार्यकर्ते, तेव्हा पोलिसांना कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा द्यावी, कारवाई करावी हे त्यांच्याकडे माहितीच नसायची. आता त्यांच्याकडे अधिकृत कायदा आलेला आहे. आता ते धर्मस्वतंत्र कायद्याच्या अंतर्गत 7 वर्षाची शिक्षा नॉन बेलेबल त्या पद्धतीची प्रावधान त्याच्यामध्ये केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्यापुढे कुठलाही जिहादी हिंदू माता भगिनींकडे बघण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करेल, एवढं ताकदीचा तो कायदा आहे. आणि ह्या कायद्यासाठी ज्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी, बरोबर आम्ही फक्त व्यासपीठावर दिसायचो, पण खऱ्या अर्थाने जे मोर्चे निघाले, हिंदू सकल मोर्चे निघाले, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत केली, अंगावर केसेस घेतली, हा खरं म्हटलं तर हा सगळा त्यांचा विजय आहे, श्रेय त्यांचा आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे आता आमचा महाराष्ट्र हा लव्ह जिहाद मुक्त निश्चित पद्धतीने होईल. महिलांनी देखील या प्रकरणात आता पुढे येणं आवश्यक आहे, तर त्यांनाही काय सांगाल? बघा, प्रामुख्याने मी माता भगिनींना मनापासून विनंती करीन की मुळामध्ये हा कायदा एवढा सक्षम आहे की तुम्ही एकदा पोलिसांपर्यंत संपर्क केला किंवा कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, पुढची काळजी घेण्याची जबाबदारी आमची. कारण का ह्या कायद्यामध्ये एवढ्या विविध तरतुदी आहेत, एवढं सगळ्या पद्धतीचं सुरक्षता
हे आमच्या हिंदू बहिणींना देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या कायद्यामध्ये तेवढी ताकद आहे. आणि कुठलाही मोठा वकील समोरच्या जिहाद्यांनी आणला ना तरी पण त्याला त्याच्यामध्ये सूट नाही. अशी ताकदीचा कायदा आहे. सगळ्या बाबतीचा अभ्यास करून कुठली सगळी पळवाट थांबवलेली आहे आणि एक सक्षम कायदा आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त माता भगिनी ज्या माता भगिनी माझा इंटरव्ह्यू पाहत असतील त्यांनी हिंमत दाखवावी. एक पाऊल पुढे टाका. आम्ही 4 पावलं तुमच्यासाठी पुढे टाकण्यासाठी तयार आहोत. हे आपल्या माध्यमातून त्यांना विश्वास देतो. नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र होण्याची मागणी करण्यात येत आहे. एकीकडे आपल्याकडे नेपाळसारखी परिस्थिती व्हावी अशी काही जणांची इच्छा होती, पण आता मात्र कुठेतरी ही सगळी लोक पलटी मारताना दिसताय. काय सांगाल? एक लक्षात घ्या की जगात जिथे जिथे हिंदूंची जनसंख्या जास्त आहे, हिंदूंचं राष्ट्र म्हणून आज भारत देश सुरक्षित देश आहे. म्हणून जिथे जिथे हिंदूंची जनसंख्या जास्त आहे, कधी कधी आपण बघतो की एक हिंदू 100 मुसलमानांमध्ये असतो तो असुरक्षित असतो, पण एक मुसलमान अगर 100 हिंदूंमध्ये असेल तर तोही सुरक्षित असतो. आणि म्हणून नेपाळ नी जे काय पाऊल उचललेलं आहे ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. हिंदू राष्ट्र हा सुरक्षित राहण्यासाठी विकसित होण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. आणि म्हणून आपल्या भारतासारखा अगर नेपाळनी पण ते सकारात्मक पाऊल घेतलं असेल तर निश्चितपणे ते स्वागतच करायला हवं. उलट अन्य इस्लामिक राष्ट्रांनी पण ह्याबद्दल विचार करायला पाहिजे. त्यांच्या देशामध्ये उदाहरण पाकिस्तानची अवस्था बघा, बांगलादेशची अवस्था बघा. इस्लाम स्वीकारण्यापेक्षा कधीही हिंदू राष्ट्र म्हणून अगर आपली ओळख निर्माण केली, विकास पण होऊ शकतो, पण त्याचबरोबर सुरक्षतेची भावना या निमित्ताने निर्माण होऊ शकते. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये नेपाळचं खरंच मी मनापासून स्वागत करतो. आपल्या नेत्यांना काय सांगाल जे नेपाळसारखी परिस्थिती आपल्याकडे व्हावी अशी इच्छा व्यक्त करत होते? मला वाटतं की त्यांनी लवकरात लवकर स्वतःलाही धर्मांतर करून घ्यावं आणि आता हिंदू धर्मामध्ये परत यावं. कारण की आता हिंदू राष्ट्राशिवाय काहीच दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. आणि म्हणून जे जे पहिलं नेपाळ सारखी परिस्थिती व्हावी यासाठी बोंबलून बोंबलून आवाज करत होते, आता मला असं वाटतं त्यांनी परत एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे.